माझ्या जुन्या खोलीत आली आहे. आज कितीतरी महिन्यांनी ही खोली उघडली. धुळीवरून कळत असेलच ना तुम्हाला. हा माझा बेड. त्याचे पार्ट्स आम्ही डिस्मॅन्टल करून घेतोय, कारण हा बेड जो कंपॅरेटिव्हली नवीन आहे, तो खालच्या रूममध्ये शिफ्ट करायचा आहे. जेव्हा आपल्याला कामं असतात ना, तेव्हाच या लेकरांना कडेवर येऊन बसायचं असतं. उतर म्हटल्यावर अजिबात उतरायचं नसतं. हा खालच्या बेडरूममधला बेड जो बराच जुना झाला होता, खालून त्याची तुटातूट पण झाली होती. दिवाळीच्या आधी मी यातलं सामान नीट ठेवलं होतं. तुमच्याशी मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेलं ते. आणि तुम्ही सांगितलेलं की भांडी बेडमध्ये ठेवू नको समू. मग तुमचं ऐकलं यावेळी. सगळी भांडी गोणीत भरून वरच्या माळ्यावर टाकली. ही एक पिशवी राहिली आहे अजून. हे प्लाय बघा सगळे पांढरे पिवळे पडले होते बुरशी लागून आणि पाय पण फाकले होते बेडचे. सगळे पार्ट्स अलग अलग केले. अरू म्हणत होता आता गादी कुठे टाकायची, झोपायचं कसं. त्याला म्हटलं असंच उभ्या उभ्या झोपायचं. त्याचा एक प्राणी पण बेड खाली गतप्राण झालेला. प्लॅस्टिकचे प्राणी असतात ना, त्यातलाच एक. काय झालंय त्याचं कचरा खाण्यापर्यंत दादांनी वरच्या बेडचे पार्ट्स खाली आणलेले. मग त्यांना म्हटलं पहिले तुम्ही अरेंज करून घ्या बेडची चौकट, मग मी लादी पुसते. तोपर्यंत ते वरून उरलेले पार्ट्स घेऊन आले आणि सगळा बेड नीट जोडून दिला. वरचं बेडमधलं सामान पण खाली आणलं. ते व्यवस्थित रचून मी वरून गादी सेट केली. पाठीमागच्या पडवीला आम्ही जुन्या पत्र्यांचा आडोसा केला होता माझ्या लग्नानंतरच्या पावसाळ्यात. एवढ्या 4-5 वर्षात ना ते ऑलरेडी जुने असलेले पत्रे खालून एकदम गंजलेले, त्याला भोकं पडलेली, लाकडी खांब पण कुसले होते. मग सगळे पत्रे खोलून अजून स्ट्रॉंग सपोर्ट देऊन साधारण दिसायला बरं दिसेल असा पत्र्यांचा एक आडोसा परत एकदा करून घेतला. जुन्या बेडची लाकडं तोडून घेतली जेणेकरून ते चुलीसाठी वापरता येतील.